ऐकू आणि मुलगी म्हणाली, चला ना कुठेतरी फिरायला जाऊ. मी म्हटलं, कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा कोल्हापूरची शान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा किल्ले पन्हाळगडावरच जाऊ. किल्ला म्हटल्यावर आमची छोटी तनू भलतीच खुश झाली आणि तिची मम्मी पण. तब्बल 14 किलोमीटरच्या तटबंदीने वेढलेला दख्खनच्या पठारावरील सर्वात महत्वाचा किल्ला म्हणजे नाळा आहे. गडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं अफाट बांधकाम. 12व्या शतकातील शिलाहार राजवंशाने हा किल्ला बांधला होता. त्यानंतर आदिलशाह याने मराठी शाहीने याचं बांधकाम अधिक मजबूत केले. येथील 3 दरवाजा आणि 4 दरवाजा शत्रूला चक्रावून टाकण्यासाठी गोमुखी पद्धतीने बांधलेले आहेत. येथील अंधारबा विहीर म्हणजे शत्रूने पाण्यात विष कालवू नये म्हणून हुशारीने बांधलेली प्रचंड विहीर होती. गडाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील अंबरखाना. गडावर गंगा, यमुना आणि सरस्वती नावाची 3 प्रचंड धान्याची कोठारे आहेत, ज्यामध्ये 25,000 खंडी धान्य साठवण्याची क्षमता होती. त्यामुळेच पन्हाळ्याला वेढा घातला तरी 4 महिने पुरेल इतके धान्य शिल्लक होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गडाच्या आत आणि गडाच्या बाहेर पण तेवढ्याच प्रमाणात गारवा होता. 400-500 वर्षे होऊन सुद्धा गड ऊन वारा पाऊस याच्यात सुद्धा उभा आहे. गड बघता बघता आमच्या छोट्या तनूची मज्जा सुद्धा चालू होती. त्याची एक झलक बघा. त्यानंतर ह्या छोट्या वाटेकडे बघून असं वाटतं की याच्यामधून फक्त एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, इतकी छोटी वाट आहे. ह्या पन्हाळ्याला जेव्हा सिद्धी जोहरने वेढा घातला होता तेव्हा शिवा काशीदने दिलेले बलिदान आणि पावनखिंड लढवताना बाजीप्रभू देशपांडेंनी रचलेला इतिहास आजही गडाच्या पाशापाशाने जिवंत आहे.